रियांश वॉरियर, आता तुमच्या टीमला न्या नेक्स्ट लेवलवर. आता रियांशमध्ये बिझनेस प्लॅन देणं झालं अतिशय सोपं. ज्यावेळेस तुमच्या मेहनतीला योग्य टूलची साथ मिळते तर तुमचं यश कोणीच थांबू शकत. आम्ही लॉन्च केलं आहे रियांश मल्टीटेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या जबरदस्त प्लॅन प्रेझेंटेशन टूल किट, ज्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने कुणीही सहजरित्या रियांचा प्लॅन प्रेझेंट करू शकतो. चला तर आता आपण पाहूयात. इथे सर्वप्रथम आपण लिहिणार आहोत प्रोस्पेक्ट डिटेल. ज्या व्यक्तीला आपल्याला प्लॅन प्रेझेंट करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव इथे लिहायचं आहे, त्या व्यक्तीचं एज लिहायचंय, त्या व्यक्तीचं एज्युकेशन आपल्याला लिहायचंय, त्या व्यक्तीचं ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय काय आहे ते लिहायचंय, त्याच्यानंतर मंथली इन्कम, त्याच्यानंतर मंथली एक्सपेन्सेस म्हणजे महिन्याचा इन्कम किती, खर्च किती आणि महिन्याला सेव्हिंग किती होतात. इथे तुम्हाला क्लोजिंगसाठी मदत होऊ शकते. त्यानंतर ॲड्रेस लिहायचा, त्या व्यक्तीचा पूर्ण पत्ता आणि ह्या व्यवसायामधून तुम्हाला किती अमाऊंट कमवायची वाटते, तुमचं गोल अमाऊंट काय ते इथे लिहायचंय आणि ज्या प्रेझेंटेशनची डेट आहे, ज्या दिवशी तुम्ही प्रेझेंटेशन करताय त्याची तारीख लिहायची. तर तुम्हाला वेल विशर नेम लिहिलं आहे, जिथे तुमचं नाव लिहायचं आहे, जेणेकरून ज्या प्रोस्पेक्टला तुम्ही प्लॅन प्रेझेंटेशन केलं तो व्यक्ती तुम्हाला कॉल करायला पाहिजे, त्या व्यक्तीला तुमचं नाव लक्षात राहायला पाहिजे. तर आपण ज्या प्रोजेक्टला समजून घेतो, ज्या कंपनीला आपण समजून घेतो त्या कंपनीची प्रोफाईल आहे. कंपनीचं नाव आहे रियांश मल्टीटेल प्रायव्हेट लिमिटेड. कंपनीची सुरुवात झाली 7 सप्टेंबर 2019 संगमनेर महाराष्ट्रामध्ये. कंपनीचे चेअरमन आहेत श्री मधुकर वसंत जाधव. कंपनी मेन हेल्थ केअर मध्ये काम करते, परंतु त्याचबरोबर पर्सनल केअर आणि गार्मेंटचे पण प्रोडक्ट कंपनीकडे आहे. कंपनीकडे स्वतःचं ओन मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जयपूरला. कंपनीकडे जवळपास आतापर्यंत 10 लाखपेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर झालेत, जे सॅटिस्फाईड आणि चांगले रिझल्ट त्यांना मिळालेले आहेत. काम करण्यासाठी जॉईनिंग अतिशय फ्री आहे, परंतु आयडी ऍक्टिव्हेशनसाठी कंपनीकडे 21 दिवसाची व्हॅलिडिटी आहे. 21 दिवसामध्ये तुम्हाला 0.5 SP ते 225 SPचं प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला इन्कम घेण्यासाठी स्वतः सेल्फ परचेस 225 SP घेणे कंपल्सरी आहे. 225 SP साठी आपल्याकडे बेस्ट पॅकेज आहे. 1100 रुपयाचा एक प्रोडक्ट, असे 6 प्रोडक्ट एकत्र घेतले तर 6700 रुपयामध्ये 225 SP मिळतात. परंतु गुड न्यूज अशी आहे, कंपनीने गव्हर्नमेंटच्या नवीन नियमानुसार GST आता फक्त 5% भरते. तर 1100 रुपयाचं असलेलं प्रोडक्ट आता फक्त 1032 रुपयाला मिळते. 1032चं एक प्रोडक्ट, असे 6 प्रोडक्ट एकत्र घेतले तर 6192 रुपये होतात आणि यामध्ये कंपनी 225 SP देते आणि इथून होते कामाला सुरुवात. काम करण्याच्या साध्या 5 पद्धती. सुरुवातीला प्रोडक्ट घ्यायचंय, ते वापरायचंय, आलेलं रिझल्ट लोकांना शेअर करायचंय. नंतर एज्युकेशन घ्यायचंय आणि पॅन कार्ड, आधार कार्ड अपडेट करून KYC करून घ्यायचं. इन्कम नंबर 1 रिटेल प्रॉफिट इन्कम, जे जवळपास 45% कंपनीने दिलेलं आहे. कंपनीकडे सध्या 37 प्रकारचे प्रोडक्ट आहेत. मार्केटच्या रिक्वायरमेंटनुसार कंपनी वेळोवेळी अनेक प्रोडक्ट ॲड ऑन करत चाललेले आहे. या 37 प्रकारच्या प्रोडक्टमध्ये 11 प्रोडक्ट असे आहेत ज्यांची MRP 2000 रुपये आहे, DP प्राइस 1100 रुपये आहे. गव्हर्नमेंटच्या नवीन नियमानुसार कंपनी आता 5% GST भरते, त्यामुळे 2000 रुपये MRPचं प्रोडक्ट आता झालं आहे 1850 रुपयाला आणि DP प्राइस 1100 रुपये असलेलं प्रोडक्ट ते झालं आहे आज 1032 रुपये. याचं जर कॅप कमिशन बघितलं, पूर्वी 900 रुपये भेटत होतं, आता आपल्याला 818 रुपये भेटणार आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही जे काही प्रोडक्ट घेणार, MRPला मार्केटमध्ये सेल करणार, त्याचं मधलं कमिशन तुम्हाला मिळणार आहे. इन्कम नंबर 2 मॅचिंग बोनस इन्कम. 1 SP मॅचिंग झाल्यानंतर कंपनी 2 रुपये आपल्याला देते. पेआउट अकाउंटवर घेण्यासाठी 225 सेल्फ परचेस अतिशय गरजेचं आहे. तुम्ही स्वतः 225 SP ने जॉईनिंग केलं आणि 2 लोकांना बिझनेस रेफर केला, या 2 लोकांनी 1 SPचं खरेदी केल्यानंतर मॅचिंग इन्कम 2 रुपये मिळतं. 10 SPचं खरेदी केल्यानंतर यांचं मॅचिंग बोनस 20 रुपये मिळतं. 100 SP खरेदी केल्यानंतर यांचं मॅचिंग बोनस 200 रुपये मिळतं. 225 SP मॅचिंग झाल्यानंतर 450 रुपयाचं पहिलं पेआउट आपल्या अकाउंटवर जनरेट होतं. अशी आपल्याला जास्तीत जास्त 35,000 SP ORG1ला, 35,000 SP ORG2ला मॅचिंग झाल्यानंतर 70,000 रुपये आठवड्याला मिळतं. हे इन्कम जास्तीत जास्त मॅक्झिमम इन्कम कंपनी दिले. आठवड्याला 70,000, महिन्याच्या आठवडे 4 2,80,000 रुपये महिना मॅचिंग बोनस मधून आपण मिळू शकतो. पॉवर लेग कॅरी फॉरवर्ड आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बिझनेसला सुरुवात केलं 225 SP ने, ORG1 ORG2ला 5,000 SP मॅचिंग झाले तर 10,000 रुपये आपल्या अकाउंटवर येतात. फॉर एक्झाम्पल, ORG1ला 5,000, ORG2ला 2,500 SP जर बिझनेस काउंट झाला तर तुम्हाला फक्त 2,500 SPचं मॅचिंग बोनस इन्कम मिळतं, म्हणजे 5,000 रुपये वरचे 2,500 SP ORG1चे कॅरी फॉरवर्ड होतात.
या पद्धतीचा तुमचा जास्त झालेला बिझनेस हा कॅरी फॉरवर्ड होतो, कुठलाही बिझनेस लॅप्स होत नाही. इन्कम नंबर 3, स्पॉन्सर बोनस इन्कम. याला SBI इन्कम पण बोललं जातं. हे इन्कम कंपनीने देत असताना आपल्या स्पॉन्सरच्या मॅचिंग बोनसवर दिलेलं आहे आणि हे इन्कम 2 लेवलला डिवाइड केले. पहिल्या लेवलला 50%, दुसऱ्या लेवलला 50%. तुम्ही बिझनेसमध्ये आणलात, ज्या 2 लोकांना तुम्ही फर्स्ट टाइम बिझनेस इंट्रोड्यूस करतात, फॉर एक्झाम्पल A आणि B, यांचं मॅचिंग बोनस इन्कम मॅक्झिमम वीकली 70,000 रुपये आहे. तर पहिल्या लेवलचे 50% A चे तुम्हाला मिळणार 35,000 रुपये, B चे 50% 70,000 ते तुम्हाला मिळणार 35,000 रुपये. ही तुमची फर्स्ट लेवल. जसं तुम्ही A आणि B ला आणलं तसं A ने C आणि D ला आणलं, B ने E आणि F ला आणलं. परंतु C, D, E आणि F यांना तुम्ही आणलं नाही. A ने आणलं C आणि D ला, B ने आणलं E आणि F ला. आणि हे 4 लोक सुद्धा मॅक्झिमम मॅचिंग बोनस इन्कम कमवला 70,000 रुपये वीकली. तर ह्या 4 70,000 प्रमाणे होतात 2,80,000. परंतु A आणि B आणलेले हे 2 लोक तुमच्या सेकंड लेवलला काउंट होतात, त्यांचे देखील 50% तुम्हाला मिळतात 1,40,000. असे तुम्ही अनलिमिटेड स्पॉन्सर आणू शकता. इन्कम नंबर 4, सिंगल लेग स्पॉन्सर बोनस इन्कम. इन्कम देखील स्पॉन्सर बोनस सारखंच आहे, परंतु यामध्ये तुमचा A आणि B या 2 लोकांना तुम्ही जो बिझनेसमध्ये आणलाय, A हा व्यक्ती काम करत नसेल, B हा व्यक्ती काम करतोय आणि त्याने जास्तीत जास्त मॅक्झिमम मॅचिंग बोनस 70,000 रुपये इन्कम कमवलं असेल तर त्याचे 50% तुम्हाला मिळणार आहे. तर त्याचे 50% त्यांनी आणलेले 2 लोक C आणि D, ते लोक सुद्धा 70,000 रुपये कमवत असेल तर ते तुमच्या सेकंड लेवलला काउंट होतात आणि त्या दोघांचे 70,000 1,40,000 50% तुम्हाला मिळणार, म्हणजे 70,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. तर हे बेनिफिट फक्त रियांशमध्येच मिळतं, बाकी इतर प्लॅनमध्ये नाहीये. कारण की इतर प्लॅनमध्ये तुम्हाला दोन्ही लाईनला सेम पद्धतीने काम करावं लागतं. इन्कम नंबर 5, अवॉर्ड आणि रिवॉर्ड. हे इन्कम मध्ये तुम्हाला कंपनीने आतापर्यंत जे रिवॉर्ड लावलेत ते रिवॉर्ड कंपनीने लोकांना दिलेले आहेत. जसं 2023 मध्ये नेपाळ, 2024 मध्ये हॉटेल ताज मुंबई इथलं, 2024 मध्ये इंटरनॅशनल टूर थायलंड, 2024 मध्ये डोमेस्टिक टूर मनाली, 2024 मध्ये गोवा टूर डोमेस्टिक टूर दिलेली आहे, 2025 मध्ये दुबई टूर दिलेली आहे आणि आता देखील कंपनीचं रनिंग टूर आहे दुबई. तर अशा पद्धतीचं टार्गेट कंपनी देते. हे दुबई टार्गेटसाठी सप्टेंबरला चालू झालेलं टार्गेट डिसेंबर 2025 एंडिंग आहे. 4 महिन्यामध्ये 100 पेअर मॅच करायचं एका फ्रेश व्यक्तीला. राईटला 100, लेफ्टला 100, 225 SP प्रमाणे म्हणजे 22,500 SP जर मॅच केले तर तुमचं टार्गेट दुबई विन होत आहे. तर पेआउट आपण बघूयात. वर्किंग डे आहे संडे टू सॅटरडे. सॅटरडेला क्लोजिंग होतं. कंपनी म्हणते वेडनेसडेला पेमेंट आम्ही अकाउंटवर देणार, परंतु आतापर्यंत कंपनीने मंडेलाच पेमेंट अकाउंटवर सगळ्यांचे दिलेले आहे. 5% TDS कट होतो. पॅन कार्ड जर नसेल तर 20% TDS कट होणार. मिनिमम ट्रान्सफर अमाऊंट 225 रुपये आहे. एव्हरी 3 महिन्यांनी कंपनी फॉर्म 16 अपडेट करते, ते तुमचा TDS पॅन नंबरला शो होणार आहे. प्लॅन प्रेझेंटेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोस्पेक्टला हा प्रश्न नक्की विचारायचा आहे, तुम्ही जे आयुष्य जगत आहात त्यात समाधानी आहात का? आताच्या उत्पादनातून तुमची स्वप्न पूर्ण झाली आहेत का किंवा होणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर नक्कीच त्याच्याकडे नाही असेल. त्या प्रश्नासोबत अनेक प्रश्न जोडलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्या मुलाचं उत्तम शिक्षण. सर, तुम्ही तुमच्या मुलांना उत्तम शिक्षण देत आहात का? तुमच्याकडे स्वतःची लक्झरी कार आहे का? सुंदर आणि मोठं लक्झरी घर तुमचं स्वतःचं आहे का असं तुम्हाला जाणवतंय? तुमच्या बायकोची स्वप्न तुम्ही पूर्ण केली आहेत का? आई वडिलांचे स्वप्न तुम्ही पूर्ण केले आहेत का? देश विदेशात टूर प्रवास तुम्ही कधी केला आहे का? आणि खरंच सांगा, तुमच्याकडे पाहिजे तेवढे मन, चहा, पैसा आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही असेल आणि हो असेल तर तुम्हाला रियांश सोबत यावं लागेल. नंबर 1. नंबर 2, तुमच्या जीवनशैलीमध्ये खालील गोष्टींचा तुम्ही अनुभव घेत आहात का? तुम्ही स्वस्थ जीवन जगत आहात का? निरोगी जीवन जगत आहात का? समाजामध्ये खरंच तुम्हाला मानसन्मान मिळतोय का? वेळेचं स्वातंत्र्य आहे का? व्यक्तिगत विकास होतोय का? समाजामध्ये तुम्ही काही योगदान करताय का? तुम्हाला मानसिक स्वातंत्र्य मिळतंय का? आणि तुम्ही तुमच्या रिटायरमेंटचा काही प्लॅन केला आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच त्यांच्याकडे नाही असतील. एक गोष्ट नक्की आहे, जितना जरूरी किसी काम को करना उससे ज्यादा जरूर उस काम को सही समय पे करना.
खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कुठली गोष्ट करताना ती वेळेवर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तरुण वयामध्ये तारुण्याचा आनंद घेतला पाहिजे आणि उतरत्या वयामध्ये उतरत्या वयाचा आनंद घेतला पाहिजे. जर तुम्ही उतरत्या वयामध्ये तारुण्याचा आनंद घ्यायला गेला तर नक्कीच मिळणार नाही. म्हणून ही लाईन तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जितना जरूर किसी काम को करना उससे ज्यादा जरूर उस काम को सही समय पर करना. त्याचं कारण असं की मी एक पारंपरिक व्यवसाय करत होतो, आता मी आत्ताच्या वेळेनुसार आधुनिक व्यवसाय निवडला आणि त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी चेंज करू शकलो. मग पारंपरिक आणि आधुनिक व्यवसायाचा फरक त्यांना सांगायचा आहे. एक शेतकरी व्यक्ती शेतामध्ये बैलाने नांगरणी करतो, त्यावेळेस त्याला पूर्ण दिवस लागतो, परंतु एक शेतकरी आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टरने नांगरणी करतो, काही तासात त्याचं काम होतं. एक सर्वसाधारण महिला शेतामध्ये काम करते, दिवसभर काम करते, 300 रुपये हजेरीने पैसे कमवते, दिवसाचे 300 रुपये कमवते. तीच एक महिला आधुनिक पद्धतीने व्हिडिओ शूट करते, व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स करते, ती एका व्हिडिओचे 4-4, 5-5 हजार रुपये कमवते. असे अनेक व्यवसायांचे उदाहरण तुम्ही त्यांना द्या, त्याच्यामधून आधुनिक आणि पारंपरिक व्यवसायाचा त्यांना फरक समजेल. आत्ताच निर्णय घेण्याची 3 सत्य कारणं त्यांना समजून द्या. सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की सत्य नंबर 1, पैशापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाचं सुख आणि सुरक्षितता. आज तुम्ही होकार दिलात तर तुम्ही तुमचं नाही तर तुमच्या घरच्यांचं भविष्य बदलू शकतं आणि आपल्या लोकांसाठी काहीतरी मोठं करण्याची संधी रोज मिळत नाही, पण आज ती तुमच्या समोर उभी आहे आणि कधी ना कधी एक छोटा निर्णय पुढच्या पिढीचं आयुष्य बदलू शकतो, हे तुम्ही बघितलं असेल. सत्य नंबर 2, आज तुम्ही जे काम करताय त्यातून पगार मिळतो, पण तो फक्त खर्च भागवतोय. जर उत्पन्न वाढवायचं असेल तर मल्टिपल इन्कम सोर्स तयार करावा लागतो, हे तुम्हाला माहिती आहे. हा बिझनेस तुम्हाला तेच देतोय, कमी गुंतवणुकीत जास्त उत्पन्नाचं साधन. आज सुरुवात केली तर येणाऱ्या 6 महिन्यात किमान एक पगाराचं उत्पन्न नक्कीच मिळेल आणि 1 वर्षात नोकरी एवढं इन्कम मिळेल. प्लस बिझनेस दोन्ही फायदा मिळवून देऊ शकतो, हे तुम्ही त्यांना सांगा. सत्य नंबर 3, जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक जे संधी येईपर्यंत वाट पाहतात आणि दुसरे संधी आल्यावर लगेच पकडतात. यश नेहमी दुसऱ्या प्रकारच्या लोकांनाच मिळतं. आज तुमच्या समोर ही संधी उभी आहे, पण निर्णय तुमचा आहे. तुम्ही आज होकार देऊन स्वतःचं उदाहरण बनणार आहात का, की नकार देऊन मी प्रयत्न केला नाही असं म्हणणाऱ्यांमध्ये आहात. सर, काही दिवसापूर्वी मी अनेक लोकांना प्रेझेंटेशन दिलं, अनेक लोक माझं प्रेझेंटेशन ऐकले, परंतु जे लोक माझ्या सोबत आले आज त्यांनी स्वतःचं आयुष्य बदललं आणि जे लोक विचार करत बसले आजही तेच आयुष्य जगतात जे इथून पुढे जगत होते. सर, आज युनिव्हर्स डेट आहे, आजची तारीख तुम्हाला टाकायची. सर, आज युनिव्हर्स टाइम आहे, आजचा तुम्हाला टाइम मेन्शन करायचा. सर, आजची जागा युनिव्हर्स प्लेस आहे. कोणीतरी तुमचा विचार करते, तुमचं पूर्वकर्म, तुमचं पूर्व पुण्य आहे, म्हणून आज तुमची आणि माझी भेट झाली आणि ही संधी तुम्हाला भेटते. तुमचं नाव, तुमचं सिग्नेचर सर मला इथे पाहिजे. तुम्ही जर होकार दिला तर तुमचं नाव टाकून सिग्नेचर करा. सर, एक गोष्ट भगवद्गीतेमधली आहे, खूप सुंदर आहे, मी तुम्हाला नक्की सांगेल. तू करता वही है जो तू चाहता है, पर होता वही है जो मैं चाहता हूँ. तू कर वही जो मैं चाहता हूँ, फिर होगा वही जो तू चाहता है. सर, आतापर्यंत आपण आपलंच माइंड वापरलं. ज्या गोष्टींची माहिती नाही त्या गोष्टींना माइंड वापरून नाही बोललो, परंतु ज्या गोष्टीची माहितीच नाही त्या गोष्टीची जर माहिती करून घेतली, नक्कीच तुम्ही त्यातलं ज्ञान जर प्राप्त केलं, त्याचं डेप्थ जर समजून घेतलं, तर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीची डेप्थ समजल्यानंतर डिसिजन बनेल. सर, आज इंडस्ट्री तुम्हाला मार्केटमध्ये पाहिजे तेवढी पॉझिटिव्ह मिळत नाहीये, परंतु तुम्ही जर याच्या डेप्थला गेलात, सक्सेस लोकांना फॉलो केलं, तर नक्कीच तुमच्या लक्षातील इंडस्ट्री खूप मोठी आहे. सर, आता तुम्हाला तेवढंच माहिती जेवढं तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला काय माहित नाही हेच तुम्हाला माहिती नाही आहे. ते माहिती करून घेण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये या इंडस्ट्रीचं एज्युकेशन घ्या, सोबत मिळून एज्युकेशन घेऊ आणि पुढे जाऊया. तुमचा निर्णय अतिशय मोलाचा असेल. आज घेतलेला निर्णय नक्कीच तुमचं आयुष्य बदलू शकतो, हे मी खात्रीशीर सांगू शकतो सर, कारण माझं बदललं, तुमचं पण बदलणार.